प्रेक्षको नमस्कार. प्रसन्न डिजिटलच्या युट्यूब चॅनलवरती आज आपण एक खास असे व्यक्तिमत्व निमंत्रित केलेलं आहे. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक महेश निकत सर यांना आपण खास चर्चा करण्यासाठी आज बोलवलं आहे. निकत सर नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. निकत सर, आपण ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून खरं तर करमाळ्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक खास सेवा करत आहात. खरं तर एक सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण करमाळ्यामध्ये हे ग्लोबल इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे. त्याचा 11वी-12वीच्या मुलांना खूप फायदा सुद्धा झालेला आहे. मग हे जे इन्स्टिट्यूट आपण सुरू केलेलं आहे करमाळ्यामध्ये, तर ते इन्स्टिट्यूट नेमकं कुठं आहे आणि तिथे कोणकोणत्या वर्गातले विद्यार्थी शिकतात हे जर आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके, धन्यवाद. नमस्कार सर्वांना. तर मी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचा फाउंडर आणि डायरेक्टर आहे महेश निकत सर. तर आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट हे करमाळा या शहरामध्ये अगदी गायकवाड चौकापासून एकदम जवळच्या अंतरावरती, किंवा दुसरा त्याचा पत्ता सांगायचा म्हटलं तर किल्ला वेस्टच्या जवळ, अगदी किल्ला वेस्ट पासून 10 पावलाच्या अंतरावरती परदेशी कॉम्प्लेक्स म्हणून आहे. तिथं आपलं इन्स्टिट्यूट आहे. आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये 8वी ते 12वीचे विद्यार्थी शिकतात. 8वी, 9वी, 10वीचे विद्यार्थी सेमीचे असतील, सीबीएसई मीडियमचे असतील किंवा मराठी मीडियमचे असतील, त्या तिन्ही मीडियमचे विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. प्लस 11वी आणि 12वीचे हा मेन आपला कोर्स आहे, जो सीईटी, नीट, जेईई याच्यातले पण विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. निकत सर, किती वर्षापासून आपण हे इन्स्टिट्यूट चालवत आहात? सर, हे आपण 29 डिसेंबर 2019ला याची स्थापना केलेली आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेट 2020 म्हटलं तरी चालेल, कारण 29 डिसेंबर हा शेवटचे दिवस आले. तर 2020 पासून 20-21 हे पहिलं वर्ष आहे आणि आत्ताच 21-22 हे आपलं दुसरंच वर्ष आहे. पण हे दुसरं वर्ष असून आपल्याकडे खूप काय म्हणतात, विद्यार्थी आपल्याकडे भरपूर आलेले आहेत आणि ते विद्यार्थी आपल्याकडे अटॅच आहेत. ठीक आहे निकत सर, खरं तर आपलं हे इन्स्टिट्यूट सुरू केलं तेव्हापासून एक कोरोनाचं संकट संपूर्ण जगावरती आलं. या कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी आपण कशा प्रकारे म्हणजे प्रयत्न केलेत? महत्वाचा प्रश्न विचारला सर. तर या कोरोना काळामध्ये आपण जे विद्यार्थी होते, भरपूर जणांचे ऑनलाईन लेक्चर असायचे, झूम वरती म्हणा, गुगल मीट वरती. पण झूम आणि गुगल मीट वरती प्रत्येकाकडे नेटवर्क त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. प्रत्येक आपल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांची अशी समस्या होती की ते विद्यार्थ्यांना मोबाईल पालकांचा होता. पालकांचा मोबाईल असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तिथं वेळेत मोबाईल भेटत नव्हता जेव्हा आपण ऑनलाईन लेक्चर घेऊ. तर आम्ही अशी आयडिया काढली की आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बनवत होतो, जे व्हिडिओ एकदम हाय क्वालिटीमध्ये असतील आणि त्याचा आवाज वगैरे एकदम परफेक्ट असत, असे व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ डेली आम्ही मुलांना एक लेक्चर म्हणून पाठवत होतो, जेणेकरून त्या मुलाला त्या 24 तासामध्ये दुसऱ्या दिवशी जेव्हा मोबाईल अवेलेबल होईल तेव्हा तो मुलगा तो किंवा तो विद्यार्थी तो व्हिडिओ बघू शकतो आणि शिकू शकत होता. सोबत आम्ही त्यांना पीडीएफ मध्ये नोट्स पण सोबत देत होतो, जेणेकरून त्या नोट्स मधून आणि ते व्हिडिओ बघून त्यांना एकदम उत्तम प्रकारे व्यवस्थित लेक्चर समजत होतं. अशा प्रकारे आपण ऑनलाईन मध्ये पूर्ण लेक्चर सुविधा चालू ठेवली. ठीक आहे, आता ऑफलाईन चालू आहे? हो, आता ऑफलाईन चालू. आणि मग आता तुम्ही दिवसभरातला किती वेळ त्या विद्यार्थ्यांसाठी देता, किंवा किती वेळ विद्यार्थी तुमच्या जवळ असतात? सर, आता आपण सध्या जे मुलं आहेत, मधल्या काळामध्ये कॉलेज पण चालू नव्हतं, शाळा चालू नव्हत्या, पण क्लासेसला परमिशन होती. त्या काळामध्ये आम्ही सकाळी 7 वाजता चालू करत होतो. आमचे 7 ते सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत चालाय होते लेक्चर. मध्ये 2 तास आम्ही गॅप देत होतो. 2 ते 5 पुन्हा लेक्चर असायचे. 5 ते 6 पुन्हा आम्ही गॅप द्यायचो आणि 6 ते संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत संध्याकाळच्या अभ्यासासाठी आणखीन आम्ही तिथं वेळ देत होतो. म्हणजे आमचा पूर्ण वेळ सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हा इन्स्टिट्यूट वरतीच असतो. खरं तर करमाळा तालुक्यामध्ये आपलं ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट अगदी अल्पावधीत खूप चर्चेला आलेला आहे, कारण ती तालुक्याचीच गरज होती. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपला जो स्टाफ आहे, ज्या ठिकाणी अध्यापन करण्याचं काम करतात, जरा त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती सांगा. तर सर, आपल्याकडे एकूण स्टाफ आहे 5 शिक्षक आहेत माझ्यासहित, आणखीन 4 आणि मी एक, असे 5 आहेत. तर आमच्या इथला स्टाफ सगळा हाय क्वालिफाईड आहे. काही स्टाफ बाहेरचा आहे, काही स्टाफ आपल्या इथला पण आहे. तर पहिलं मी त्यांचं ओळख करून देण्याचं, मी त्यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये प्रथम मी आहे महेश निकत सर. माझं बी मेकॅनिकल झालेलं आहे, जे मी मागचे 7 ते 8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहे, की क्लासेस हा क्षेत्र किंवा इन्स्टिट्यूट या क्षेत्रामध्ये मी त्याच्यामध्ये काम करतो.
दुसरे बर. आमचे आहेत आनंद शेळके सर म्हणून, जे केमिस्ट्रीमध्ये पारंगत आहेत आणि केमिस्ट्री हा विषय त्यांचा पूर्ण एक 5 ते 6 वर्ष झालं ते अध्यापन करतात आणि त्याच्यामध्ये ते खूप नाविन्यपूर्ण आहे. तिसरे बर. आमचे शिक्षक आहेत विशाल वाघमोडे सर, जे बी इलेक्ट्रिकल झालेले आहेत, इंजिनिअरिंग झालेले आणि मागचे 4 ते 5 वर्ष झालं ते बारामती या शहरामध्ये अध्यापन करत होते. तिथून ते आपल्याकडे आता अध्यापन करण्यास आले आहेत. नंतर मुलींची संख्या आपल्याकडे भरपूर असल्या कारणास्तव एखादी लेडीज स्टाफ असावा ही आमची पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे लेडीज स्टाफ हे आपल्याकडे परंड्यावरून आलेले आहेत. सय्यद मॅडम म्हणून आहेत, ते आपल्याकडे MSc झालेले आणि त्यांना एक 12 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बरेच दिवस 2012 पासून ते शिकवतात आणि आतापर्यंत त्यांचे भरपूर विद्यार्थी असे घडवलेले ते स्टाफ आपल्याकडे आहे. आणि बर. इंग्लिशसाठी आपल्याकडे अकलूजचे भांगे सर म्हणून जॉईन आहेत. म्हणजे ही सगळी तरुण टीम आहे तुमची आणि तुमचं हो. हे अध्यापनाचं काम जोरदार चालू आहे. हे नवीन नवीन आयडिया आता खरं तर काळाबरोबर नवीन नवीन अध्यापनाची आयडिया किंवा शिकवण्याची आयडिया आपण काय असं वापरता एक वैशिष्ट्यपूर्ण? आम्ही शिकवण्यासाठी सर बरेच आधी सगळ्या मुलांना शिकवत घेतो आणि त्यांच्या टेस्ट सिरीज कंटिन्यू घेतो, जेणेकरून त्या बर. टेस्ट मधून जर कमी मार्क पडले तर मुलं स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. अगदी आणि बरोबर. दुसरं विशेष म्हणजे जे हुशार मुलं आहेत आणि जे कच्चे मुलं असतील, जरा समजा हुशार नाहीत, अभ्यास करत नाहीत, त्यांचं लक्ष नसतं, अशा मुलांसाठी आपण काय करतो की सेपरेट बॅच करतो. 15-20 मुलं आमच्याकडे असते की ते मुलं थोडेसे कच्चे आहेत. हुशार बर. खूप आहेत पण अभ्यासाची सवय मोडलेली, कोणी त्यांना गायडन्स केलेला नाही, कधी बर. त्यांना समजून सांगितलं नाही, असे मुलं आम्ही सेपरेट काढून त्या मुलांसाठी सेपरेट क्लासेस घेतो, सेपरेट लेक्चर घेतो, जेणेकरून त्या मुलांनी पण त्यांना आवड व्हावी. मधल्या काळामध्ये तर आमची अशी परिस्थिती झाली की ते स्पेशल बॅच आम्ही त्यांना म्हणतो, तर ती स्पेशल बर. बॅचचीच मुलं जास्त हुशार झालते रेग्युलर पेक्षा, एवढं त्यांना आम्ही स्पेशल घेतलं होतं, ट्रीटमेंट तशी दिली होती. नक्कीच, म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळालं तर हो सगळे स्पेशल हो असतात हेच तुम्ही सिद्ध करून दाखवलं. हं. निखत सर, आता ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्या करमाळा तालुक्यातून बाहेरून सुद्धा बरीचशी मुलं येत आहेत की जी आजपर्यंत कर्जत, बारामती, सोलापूर, पुणे किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी जात होती. तर आता बाहेरगावच्या मुला मुलींसाठी आपण काय अशी व्यवस्था केली का की राहण्याची त्यांची? बरं. हां सर, हा आणखीन महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सध्या काय होतंय, आपल्या इकडच्या पालकांचा मुलींच्या बाबतीत सेफ असावं किंवा मुलींनी व्यवस्थित बाहेर राहण्याची त्यांना सुविधा असावी, अशा भरपूर पालकांचं असतंय. त्याच्यामुळे आपल्या इकडे आपल्या ग्रामीण भागातली जे की येऊन जाऊन करू शकत नाहीत मुलं, अपडाऊन करता येत नाही, अशा आपल्याकडे जवळजवळ 25 ते 30 मुली राहायला आहेत आता सध्या. आपलं हे बर. पहिलंच वर्ष आहे, तरी पण आपल्याकडे 25 ते 30 मुली राहायला आहेत. ज्यांच्या रूमची सोय म्हणजे रूम पासून ते त्यांच्या राहण्या-खाण्यापासून हे सगळं आपणच स्वतः बघतो. आणि त्यांच्याकडून आपण त्याच्या बदल्यात एकही रुपया मोबदला घेत नाही. फक्त पालकांना ही अपेक्षा राहावी की आपली मुलगी व्यवस्थित आहे, सेफ आहे. तिला कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. बर. जेवणामध्ये नसेल, राहण्यामध्ये नसेल, इतर गोष्टीचा कुठलाही त्यांना मानसिक त्रास नसेल. या सगळ्या गोष्टीची सुविधा आपण करतो. आणि ते मुली आपल्याकडे 25 ते 30 राहायला आहेत. मुलं 25 ते 30 आहेत. जेणेकरून ते मुलं-मुली आपल्याकडे रात्री 8:30-9 वाजेपर्यंत अभ्यास करतात इन्स्टिट्यूटवरती. नंतर रूमवरती जाऊन पुन्हा अभ्यास चालू असतो. त्या प्रकारे राहण्याची, जेवणाची उत्तम सोय आपण करून देतो. ठीक आहे. आणखीन एक याला धरून एक प्रश्न विचारायचा आहे की आपलं इन्स्टिट्यूटचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण टेस्ट सिरीज जी आहे त्यांची ती उत्तम प्रकारे राबवता. कारण वेगवेगळ्या छोट्या छोट्या परीक्षा घेणं सुद्धा, कारण प्रॅक्टिस मॅन परफेक्ट म्हणतात ते, की असे बरोबर. सराव होणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही नेमक्या अशा तुमच्या टेस्ट सिरीज बद्दल जरा माहिती सांगा. अगदी बरोबर. कारण जेव्हा परीक्षा देतो तेव्हाच आपल्याला गुण समजतात. फक्त अभ्यास करून आपण आपलं नॉलेज नाही चेक करू शकत. त्यासाठी परीक्षेला सामोरं गेलंच पाहिजे. त्या हो. दृष्टीने आम्ही मुलांची एक दिवसाआड एक परीक्षा असते. म्हणजे जर समजा 11वी-12वीचा विचार जर केला, तर आम्ही सोमवारी फिजिक्सचा पेपर घेतो. मंगळवारीचा गॅप देऊन बुधवारी केमिस्ट्रीची टेस्ट असते. बर. गुरुवारचा गॅप देऊन पुन्हा शुक्रवारी टेस्ट असते. असं आम्ही प्रत्येक विषयाची फक्त नावाला आम्ही टेस्ट सिरीज घेतो, आम्ही टेस्ट घेणार, आम्ही हे करणार असं नाहीये. आम्ही नक्की कंपल्सरी टेस्ट घेतो. कारण आमचं हे जे सगळं नेटवर्किंग आहे किंवा जे आम्ही टेस्ट घेतो, मार्क असतात, हे सगळं सोशल मीडियावरती डिस्प्ले करतो. असं झाकून वगैरे ठेवत नाही. त्याच्यामुळे हे सगळे जगाला माहिती आहे. सगळे जगासमोर आम्ही सगळे आमचे जे आहे ते ओपनली मांडतो. त्याच्यामुळे काय होतं, जगाचा विश्वास बसतो, लोकांना पण समजतं की हा खरंच हे घेतात. नुसतं नावाला आम्ही घेणार, आम्ही करणार असं म्हणून चालत नाही. पालकांना त्याचा मोबदला भेटला पाहिजे. निखत सर, खरं तर आता अभ्यासक्रम इतका फास्ट झालेला आहे की त्यांना 12 तास दिवसाचे कमी पडतायत. मग संध्याकाळच्या स्टडीचं नियोजन आपण आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, तासेसच्या माध्यमातून कसं करताय?
तर सर हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आपल्या इथं कर्मळ्यात आणखीन ते तशी सवय नाहीये किंवा तसं वातावरण नव्हतं. पण आज आमच्या बर. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ते वातावरण आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तर सकाळी हम्म, दिवसभर आपले जरी अध्यापन झालं, लेक्चर झाले, तरी आम्ही हम्म, 6 वाजता स्टडीला मुलं कंपल्सरी मुलं मुली हे सगळे बोलवतो. आमची सगळी हम्म, टीम ही संध्याकाळी अवेलेबलच असते इथं. जेणेकरून हम्म. संध्याकाळी स्टडीला आल्यानंतर काही मुलांचे डाऊट असतील, काही मुलांना लेक्चरला एखादे ॲब्सेंट असतील, काही मुलांना एखादा चॅप्टर जास्त अवघड असल्यामुळे समजला नसेल, तर ते बर. आम्ही पुन्हा रिपीट घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये 3 हॉल आहेत मोठे. प्रशस्त हम्म, हॉल आहे, जे 700 असे 800 स्क्वेअर फूटचे 3 हॉल आहेत, बेंचेस आहेत, बोर्ड आहेत. सगळं व्यवस्थित हाय क्वालिटीचे किंवा हाय फॅसिलिटीमध्ये ते हॉल आहेत. त्या हम्म, हॉलमध्ये मग एका हॉलमध्ये मुली असतात, एका हॉलमध्ये मुलं असतात आणि ज्यांचं काय डाऊट असतील कुठल्याही विषयाचे, ते एका हम्म, हॉलमध्ये आपण लेक्चर सिरीजमध्ये घेतो. रात्री 8 वाजले तरी लेक्चर आपण त्या मुलांसाठी घेतो. किंवा काही मुलं नवीन आलेले असतात. काही मुलं ते उशिरा जॉईन झाल्यामुळे त्यांना पहिला अभ्यासक्रम राहिलेला असतो. हे आपण सगळं संध्याकाळच्या वेळेत कंप्लीट करून देतो. आणि बाकीचे मुलं रूमवरती असल्यामुळे, घरी असल्यामुळे अभ्यास होत नाही. घरचे काय कामं असतात, रूमवर एकमेकाच्या नादानं अभ्यास होत नाही. त्यासाठी बर. आपण आज संध्याकाळी त्यांना नाईट स्टडी 6 ते संध्याकाळी 8 ते 8:30 ते 9 वाजेपर्यंत आपण नाईट स्टडीची सुविधा केलेली आहे. मग मुली बर. असतील म्हणजे किंवा मुलं असतील, दोघांसाठी पण ती सुविधा आहे. म्हणजे छान उपक्रम आपण राबवलेला आहे. हे कसं आता तुम्ही बोलता बोलता म्हणला की ग्रामीण भागातून काही विद्यार्थी येतात, गरीब कुटुंबातून येतात. मग अशा गरीब मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक समाजाचा घटक म्हणून आपण काही त्यांच्यासाठी काही योजना राबवता का? हो सर, नक्कीच. कारण आमच्या जी जाहिरातचा बॅनर आहे किंवा जाहिरातीचे हं, जे पॉम्पलेट असतील, तर प्रत्येक पॉम्पलेटवरती आमची एक जाहिरात आहे, की तर तुमचा हं, मुलगा हुशार असेल, त्याच्याकडे हं, शिकण्याची जर जिद्द असेल आणि तुमची हं. परिस्थिती एकदम गरीब आहे, की जेणेकरून तुम्ही त्याला शिकवू शकत नाही. अशा बरं. विद्यार्थ्यांना आपण मोफत शिक्षण देणार. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण सांगतो, की जर करमाळा तालुक्यात असे कोण तुमच्या आसपास विद्यार्थी असतील, जे की हं, गरीब मुलं आहेत, म्हणजे हं, त्यांना कोणी शिकवत नाही किंवा पैसे नाहीयेत. पैशामुळे हं, ते शिकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये हं, ती खरंच तेवढे मार्क कमवण्याची आहे शक्ती किंवा ते बुद्धी आहे, तर त्या हं. विद्यार्थ्यांना आपण फ्रीमध्ये शिक्षण देण्याचा 100% प्रयत्न करतोय. असे विद्यार्थी असतील तर नक्की आम्हाला संपर्क करा. आणि कसं आपलं सामाजिक कार्य सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे आहे. आम्ही सोशल मीडियातून पाहत असतो. तर आपण हे जे गरीब विद्यार्थ्यांसाठी जे काम करता, कारण कुठलाही व्यवसाय चालवत असताना एक समाजाचं देणं लागतो म्हणून विविध उपक्रम राबवावे लागतात आणि तेच गृहस्थाचं एक लक्षण असतं. इतर आणि आपण काही उपक्रम राबवता का असे? हां सर, आपण असे विविध उपक्रम पण घेतो. मागच्या काही हं, काळामध्ये आम्ही यश कल्याण सेवाभावी संस्था गणेश खरे पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आणि आमच्या संयुक्त विद्यमानातून आपण हं, उन्हाळ्यामध्ये एक चारा पाणी उपक्रम वापरला होता. जे पक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये नाही का पाण्याची किंवा हो. चारा पाण्याची जरा सुविधा नसते. पाणी जास्त ठिकाणी अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे हं, पक्ष्यांचं पूर्ण हाल होतात. अशा पक्ष्यांसाठी किंवा अशा ह्याच्यासाठी आपण तो एक उपक्रम राबवला होता. कॉम्पिटिशन केलं होतं, कोण चांगल्या चांगल्या प्रकारे अशी सुविधा करत आणि ती हं, सुविधा वर्षभर हं, राबवल्यामध्ये आपल्या इथं हं, 42 ते 45 विद्यार्थी किंवा लोक सहभागी झाले होते. एवढ्या लोकांनी आपल्या तालुक्यातल्या त्या पक्ष्यांसाठी सुविधा केली होती हं, पाण्याची, चारा पाण्याची पूर्ण. मोठे-मोठे लोक होते, विद्यार्थी होते, ज्यांना त्याच्यामध्ये आवड आहे, अशा भरपूर लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. नंतर आणखीन आपण झाडं लावण्याचा कार्यक्रम करतो किंवा आपल्या इथे हं, कुठले कार्यक्रम आले, कुठले गेस्ट आले, तर त्यांना आपण एक झाड गिफ्ट म्हणून देण्याचा प्रयत्न करतो, हं, जेणेकरून ते आपली आठवण म्हणून आणि एक समाजात आपलं काहीतरी देणं लागतं, या हं. उद्देशाने आपण त्यांना ते झाड गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. म्हणजे सामाजिक कार्य सुद्धा आहे. आणखीन एक प्रश्न आहे सगळ्या करमाळ तालुका किंवा तुमच्या क्लास जे आहेत त्या सगळ्या क्लासवाल्यांना सुद्धा हा एक प्रश्न पडला असेल मला वाटतं कदाचित. प्रश्न असा आहे, की आपण जे वाढदिवस आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये साजरे करता विद्यार्थ्यांचे. तर मला खरं सांगा हे वाढदिवस साजरा करण्याची गरज आहे का? आणि असेल तर मग का? सर, प्रत्येक विद्यार्थी हा आमचा पाल्य म्हणूनच आम्ही त्यांचा सांभाळ करतो. जे आमच्याकडे 2 बरं. वर्ष असतील, 3 वर्ष असतील, ह्या विद्यार्थ्यांना आम्ही आमची मुलं किंवा आमची हं, मुले म्हणूनच आम्ही त्यांचा सांभाळ करतो. त्यांच्याकडे तेवढं हं, हं, वैयक्तिक लक्ष असतं. तुम्ही हं, पालकांना कधी पण विचारलं कुठल्या, तर ज्या मुली रूमवरती असतात, त्यांचं दवाखान्यात हं. नेण्यापासून त्यांना कुठलं गॅसची टाकी जरी संपली स्वयंपाकाची, म्हणजे बरं. कुठलीही अडचण असू द्या, पालक बघायला सुद्धा येत नाही. सगळे आमच्या जीवावरती टाकून गेलेत. म्हणजे त्या पालकांनी आमच्याकडे त्यांचं पालकत्व दिल्यासारखं आम्हाला वाटतं. आज आपल्या मुलाचा जर वाढदिवस असेल, तर आपण वाढदिवस हं, न साजरा करता कधीच राहत नाही घरी. ही मुलं हं, आपल्याकडे रूमवरती राहतात. त्यांचा हं, वाढदिवस असेल, त्यांचा हं, एखादा वर्षातला एखादा त्यांचा आनंदाचा क्षण असतो आणि तो जर हं, आपण नाही सेलिब्रेट केला, तर त्या मुलांना हं, इथं राहण्यात आनंद वाटणार नाही. हं, आणि तो हं. आनंद आपण त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांचे आपण वाढदिवस नक्की सेलिब्रेट करतो.
कारण त्यातून त्यांना एक आनंद भेटतो, आपुलकी असते आणि हे आपलंच इन्स्टिट्यूट आहे, ह्याची आपुलकी वाढावी आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांचे पालकत्व स्वीकारले असल्या कारणास्तव आम्ही त्यांचे वाढदिवस नक्कीच सेलिब्रेट करू आणि शेवटपर्यंत करत राहणार. सर, पैशाचा विचार एक केकसाठी किंवा ह्याच्यासाठी पैसे जातात ह्याचा विचार आम्ही कधीच करत नाही. अच्छा, अच्छा. ठीक आहे, चांगला उपक्रम आहे. खरं तर आमच्या सुद्धा शुभेच्छा आहेत अशा नवीन पिढीने नवीन असे उपक्रम राबवावेत आणि एक एक व्हावं. विद्यार्थी आणि शिक्षक ज्यावेळेस एक होतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ज्ञानार्जनाचं कार्य पूर्ण होत असतं. हा, आपण पालक मिटिंग जी घेता की पालकांना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधणे वगैरे असं आपण करता का कार्य काय? हो सर, आपले सोशल मीडियावरती तुम्ही फेसबुकला वगैरे जर चेक केलं तर कंटिन्यू आमची एक पालक मीटिंग महिन्यातून 1 ते 2 पालक मीटिंग असतात. आम्ही त्याच्या आधी एक मोठी परीक्षा घेतो. परीक्षांचे मार्क आणि ते सगळं पालकांना डिस्प्ले करतो. प्रत्येक स्टाफ आमचा पालक मीटिंगच्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी बसलेला असतो 4 हॉलमध्ये. प्रत्येक पालकाला वैयक्तिक पालकांना भेटावं. त्या मुलांबद्दल आपल्या प्रगती विचारावं. आपला मुलगा खरंच क्लासला येतो, नाही येतोय. कारण आपल्या इकडे करमाळा तो ट्रेंड नाहीच आहे सर. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं करमाळा महाग आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. तो ट्रेंड आपण बदलण्याचा प्रयत्न करतो. कारण आपले विद्यार्थी, आपले पालक बाहेरच्या शहरामध्ये जाऊन तिथं वेळोवेळी प्रत्येक वेळेस पालक मीटिंग अटेंड करतात. मग आपल्या इथं का नाही करणार? या उद्देशाने आपण त्यांची पालक मीटिंग पालक महिन्यात घेतो. त्यांच्या परीक्षेचा निकाल मुलांना दाखवतो, त्यांची प्रेझेंटी दाखवतो, त्यांचा अभ्यास दाखवतो. जे काय ते मुलं करतील ते सगळं त्यांना तिथे ओपनली डिस्प्ले केलं जातं. त्यांच्या पण काय अच्छा. आम्हाला सूचना असतील तर पालक मीटिंगच्या उद्देशाने ते दाखवतात. सांगा. बरं, सांग. नीट आणि सीईटीच्या तयारीसाठी जे बाहेरगावी जावं लागत होतं, तर आपण नेमकी इथं नीट आणि सीईटी या महत्त्वाच्या परीक्षा आहेत. त्यासाठी तयारी कशी करून घेता? जरा थोडक्यात सांगा. ओके. सर, आपण जे मागच्या वर्षीपासून प्रयत्न करतोय, हा पूर्ण नीट आणि सीईटीचा किंवा जेईईचा रिझल्ट काढण्यासाठीच आपण सगळे प्रयत्न करतो. त्यासाठी हो, हो. आम्ही वेगवेगळे बुक्स वापरतो. लायब्ररी आपण बनवलेल्या आहे. लायब्ररी टॅबमध्ये तिथं बुक्स ठेवलेले आहेत वेगवेगळ्या विषयाचे. ते मुलं घेऊन जातात, अभ्यास करतात. आणि वैयक्तिक आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज, प्रत्येक चॅप्टर वाईज तिथं त्यांना ते नीट लेव्हलचे, सीईटी लेव्हलचे सर्व एमसीक्यू सोडून देण्याचा प्रयत्न करतो. त्याची नीट लेव्हलची आपण 720 मार्कची 11वी पासूनच त्या मुलांची एक्झाम घेतो आणि सीईटीचे 200 मार्कची त्या विद्यार्थ्यांची त्या लेव्हलनी तिथं एक्झाम घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळे इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो. ते प्रश्न सगळे त्या लेव्हलचे सोडून देण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीने पूर्ण नीट आणि सीईटी लेव्हलची आपल्या करमाळ्यामध्ये पण सोय करून घेतली जाते. आता आजकाल करमाळ्यात सुविधाच नाही असं समजून 10वी झाले की प्रत्येक मुलं हे बाहेरच जाण्याचा प्रयत्न करतात. पण हो. आपल्या माध्यमातून सुविधा चालू केल्या. ठीक आहे. निका सर, करिअर निवडणं हे या वयातला महत्त्वाचा टप्पा असतो. तर आपल्या करिअरच्या संधी निवडण्यासंदर्भात आपण त्यांना काही उपाययोजना सांगता का काही? त्यासाठी आपण मुलांना प्रत्येक क्षेत्रातलं सर म्हणजे मागच्या आता कोरोनामुळे थोडं मधल्या काळात गर्दी वगैरे करता येत नव्हती. म्हणून आम्ही असे कार्यक्रम थोडे दिवस थांबवले. पण आपण प्रत्येक क्षेत्रातला एक माणूस तिथं तज्ञ माणूस आणून त्यांना मार्गदर्शन करतो. म्हणजे जर काही मुलांना डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याकडे डॉक्टर पण येऊन गेलेले. ज्या 2 डॉक्टर आले होते, जे पास आउट झालेले बरेच दिवस झाले आणि एकदम लेटेस्ट लास्ट इयरला आता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे. असे गव्हर्नमेंट कॉलेजला, गव्हर्नमेंट कोट्यातून ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना आपण बोलवलं होतं. आणि नंतर ज्यांना प्रशासकीय सेवेत जायचे असे रोहितजी चौधरी साहेब जे त्याच्यातून मार्गदर्शन टॉपमध्ये करतात तेच आपल्या इथे येऊन मार्गदर्शन करून गेले. IITचे आपण लोक आणली होती जे की मुलांना IITला कसं गेलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, काय करायचं याचं मार्गदर्शन मागच्या वर्षीपासून आपण करतोय. किंवा फार्मसी क्षेत्रामध्ये असतील अशा प्रत्येक क्षेत्रातले आपण तज्ञ व्यक्ती आणून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. फक्त मधल्या काळामध्ये कोरोनाचं सावट आलं त्याच्यामुळे गर्दी करता येत नव्हती. या कारणास्तव आपण त्यांना तिथं बोलवलं आणि अशा कार्यक्रमाला आमचे पालक आवर्जून उपस्थित असतात जे की त्यांना तिथं त्यांना पण त्या करिअर बद्दल त्या मुलं आणि पालक एकत्र मिळून ठरवावं या उद्देशाने आम्ही पालक आणि विद्यार्थी एकत्र बोलून मार्गदर्शन करून देण्याचा प्रयत्न करतो. खरंच निका सर, करमाळा तालुक्याला ज्याची गरज होती ती गरज आपल्यासारख्या एका युवक शिक्षकाने पूर्ण केलेली आहे. सुंदर अशी टीम हुशार बुद्धिवंत शिक्षकांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि करमाळा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या करमाळ्यामध्येच कुठेही लातूरला पुण्याला न जाता करमाळ्यामध्ये ज्या क्वालिटीचे शिक्षण देता खूप उत्कृष्ट असा उपक्रम आहे. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटला या पुढील कारकिर्दीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा राहतील. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी बोललात याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभारी आहे. धन्यवाद.